मंडळी, आता ज्यांना ज्यांना तिकीट मिळालं नाही ते निवडणुकांमध्ये ज्यांना तिकीट मिळालं आहे त्यांना पाडण्याचा प्रयत्न करतील, 100% करतील. राजीनामे देतील, रडतील, ओरडतील, अश्रू ढाळतील, कोणी नवरा सोडतील, कोणी बायकोला सोडेल, मग हे कार्यकर्ते बंडखोरी करतील. अशी भीती भाजपाच्या पक्षश्रेष्ठींना नाही का? तर उत्तर आहे, यांना ही भीती अजिबात नाही. त्याचं कारण सांगतो. कारण आहे, निवडणूक जिंकण्याचं असुरी तंत्र यांनी शिकून घेतलं आहे, हे लक्षात घ्या. ते असुरी तंत्र तुम्हाला माहिती आहे. याच सामदाम दंडभेदाच्या त्रिसूत्री कार्यक्रमातील मुख्य सूत्रधार कोण आहे? महामहिम ईव्हीएम मशीन. त्यामुळे तिकिटांपासून वंचित राहिलेले आणि सतरंजा उचलणारे पंचरंगी कार्यकर्ते काहीही करू शकत नाही. परंतु भाजपाच्या वाईट दिवसांचा श्री गणेशा झाला हे निश्चित आज या ठिकाणी मी सांगू शकतो तुम्हाला. मी काय, कार्यकर्ते सांगतायत, भाजपाचे निष्ठावंत. अनेक दिवसांपासून लोक प्रत्येक व्हिडिओ खाली कमेंट करतायत मंडळी. लोक म्हणतात, भारताचा नेपाळ केव्हा होणार आम्हाला सांगा. आपल्या देशात असा प्रकार घडल्याशिवाय ही हुकुमशाही संपणार नाही असं लोक बोलतायत, मी नाही. भाजपाने आता ही हुकुमशाही बाहेर तर सोडा, आपल्या स्वतःच्या पक्षातच सुरू केली आहे असं खुद्द भाजपाचेच कार्यकर्ते म्हणतायत. काल नागपुरातच एका कार्यकर्त्याशी मी बोलत होतो, भाजपाच्या, माझा मित्र आहे, त्यांनी खुलून मला सांगितलं. त्यामुळे हा उद्रेक आता इथून पुढे सुरू झाला असं समजा. भारताच्या नेपाळची सुरुवात भाजपाचेच कार्यकर्ते प्रारंभ करणार हे आता लक्षात आलं आहे. हल्ली भाजपाकडे चौफेर सत्ता आहे भारतात, देशात. विकास कामांची रांग लागली आहे आणि याच विकास कामातून स्वतःच्या खिशाचा विकास साधण्यासाठी अनेक आयाराम भाजपात आले आणि इथेच नेमकी भाजपाला 7.5 सुरू झाली. शनीचा प्रकोप आणि राहूचा कर्करोग भाजपाच्या अंगाला चिकटला आहे, झोंबला आहे. त्यामुळेच पक्षाच्या भक्तीपोटी नवरा सोडायची वेळ नागपुरातील अर्चना डेहनकर यांच्यावर आली आहे. काय मंडळी, अरे संसार संसार, आधी भाजपाचा भार, नंतर घरचा कारभार, अशी गंमत झाली आहे मंडळी. सतरंजा उचलण्यात आयुष्य बर्बाद करणाऱ्या पक्षाच्या अंधभक्तांना, मी अंधभक्त म्हणतो यावेळी त्यांना, या अंधभक्तांना अखेर जाग आली. काहींना जाग आली, पण काही मात्र अजूनही झोपेतच आहेत. हे वास्तव ऐकताना अगदी विचित्र फील होते आहे. एवढंच आज महत्वाचं आहे मंडळी.